शेवटी हा नाद सोड, डॉक्टरांचा फोन जोड, असा भाच्याचा उपदेश शिरोधार्य मानून मी डॉक्टरांना फोन केला. तपासल्याशिवाय कसं कळेल, त्यांनी प्रश्न केला. मग दवाखाना गाठला. तेथे ही गर्दी. कुणाचा पाय प्लास्टरमध्ये, कुणी कुबड्याधारी, कुणाचे हात गळ्यात, म्हणजे स्वतःचे हात स्वतःच्या गळ्यात. असल्या अलौकिक अवस्थेतले एक एक जण पाहिल्यावर पोटात गोळा आला. इथून पळ काढावा असं वाटत होतं. आमच्या त्या बाणेदार बोटात आता असंख्य बाण घुसल्याच्या वेदना होत होत्या. त्यामुळे डॉक्टरांना भेटणं भागच होतं. हाडबीड तुटलं नसेल ना, अशी भीती वाटत होतीच. मग त्या चिमुकल्या बोटाची नुसती तपासणी, क्षकिरणांनी फोटो वगैरे झाल्यावर डॉक्टरांनी हसत सांगितलं, काही नाही, घाबरू नका, प्लास्टर सुद्धा नकोय, नुसतं स्ट्रॅपिंग करायचंय. डॉक्टरांच्या मिठास बोलण्यामुळे मन अगदी हलकं झालं. मनावरचा ताण उतरला, पण थोड्याच वेळात भ्रमनिरास झाला. त्या स्ट्रॅपिंग प्रकारात ते एकच बोट काय, आजूबाजूचे दोन बोटही ताणून बांधून वर हातही गळ्यात अडकवला. त्यामुळे जड हातानं आणि पर्स हलकी झाल्यामुळे जड अंतकरणानं घरी परतले. आता शब्दशः हात बांधलेल्या अवस्थेत, त्यामुळं कामावर रजा टाकून घरी बसले. आपण उगाच डावं उजवं काही मानायला नको असा सुज्ञ विचार करून डाव्या हातानं कामं सुरू केली. पण हा डावा हात कामाच्या बाबतीत अमर डावाच निघाला. विंचरणं, पकडणं, ढवळणं, शिवणं, लिहिणं काहीही नीट जमेना. शेवटी हात चोळत गप्प बसावं लागलं. कळ लागल्यामुळे आणि बोटं वळवायची नसल्यामुळे मी आपली नुसतीच कळवळायची. दिवसभरात 5-6 प्रकारच्या गोळ्याही घ्यायला दिल्या होत्या डॉक्टरांनी. आता पोटात गेलेल्या या गोळ्यांना बोट बरं करायचं की पोट, हे कसं काय समजत असावं अशी माझी बालपणापासूनची बाळमोद शंका आहे. पण ती विचारायचं धाडस होत नाही. त्यामुळे अवसान गोळा करून, कारण गोळ्याच्या किमती पाहून ते गळालेलंच होतं, गोळ्या गिळंकृत केल्या. बोटं नुसती घट्ट गुंडाळली होती तरी रॅपिंग असा सोपा शब्द सोडून स्ट्रॅपिंग असा जड शब्द का वापरतात हे डॉक्टर जाणे. स्ट्रॅपिंग निघाल्यावरही सगळं लगेच आलबेल झालं नाहीच. आणखी थोड्या गोळ्यांची फैर झडली आणि चेंडू वळवण्याचा व्यायाम सांगितला. बच्चों का खेल असं वाटून मी दुर्लक्ष केलं.